हॅलो, गुड मॉर्निंग. सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळीच देवपूजा करून घेतली पहिले, कारण देवपूजा झाली तरच बाकीचे कामं सुचतात, नाही तर काहीच असं वाटतं सगळे कामं बाकी आहेत अजून. जास्वंदीच्या झाडाला पण खूप छान फुलं आली होती, मग ती तोडून आणली. देवपूजेसाठी फुलं नसली म्हणजे अपूर्णच वाटतं. आज जास्वंदीच्या झाडाला भरपूर फुलं आली होती, मग ती तोडून आणली देवपूजेला. आज नाश्त्यामध्ये इन्स्टंट असे रव्याचे डोसे बनवले होते. धनराजला नाश्ता बनवून दिला त्याने आणि मी सोबतच नाश्ता केला. दुपारी राजविका स्कूलमधून आली आणि मग खूप उद्योग करते म्हणून मी तिला असं झोळीत टाकत असते, तर खूप मस्ती आली होती तिला. झोपत तर नाही ती, पण अशी अडकून असते, मग तिला मी झोळीतच टाकते रोज. आणि तेव्हा धनराजच्या पण इकडे काहीतरी उद्योग चालू होते. एवढा सारा पसारा मांडून ठेवला होता. राजविका सारखेच धनराजला पण काही ना काही उद्योग सुचतात. तो पण काही शांत बसत नाही अजिबात, त्याचं पण काही ना काही चालूच असतं. चला असू द्या, शेवटी मुलेच ती, उद्योग तर करणारच. धनराजला अजून 15-16 दिवस सुट्टी आहे, मग तो पण हॉस्टेलला जाईल. संध्याकाळी आमच्याकडे नगरपालिकेची गाडी येते. मच्छर कमी व्हावेत म्हणून असं ते काहीतरी धूर सोडतात, पण या धुरामुळे असं वाटत होतं की जसं काही स्वर्गातच आलो आहे आपण. एवढं छान वातावरण दिसत होतं. तसं तर हा धूर मारतात ना, त्यामध्ये औषधाचा कमी आणि रॉकेलचाच जास्त वास येतो. आणि मला तर रॉकेलचा वास खूप आवडतो. कुणाकुणाला रॉकेलचा वास आवडतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर संध्याकाळची दिवाबत्ती झाली, मग स्वयंपाकाला सुरुवात केली. आज संध्याकाळी जेवणामध्ये पप्पांना आमसूल टाकलेलं वरण आणि वांग्याची सुकी भाजी, हिरवं वाटण टाकलेली, ती खायची होती, मग तेच बनवलं. स्वयंपाक झाल्यावर सगळ्यांसोबत जेवण केलं. आमच्याकडे संध्याकाळचं जेवण सगळे सोबतच करतात. आणि मग किचनमधली कामे आवरून घेतली. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.